आमदार सीमाताई हिरे यांच्या निधीतून स्वारबाबा नगर लोंढे मार्ग रस्ते काँक्रिटीकरणाचा शुभारंभ। नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या निधीतून आज सातपूर शहरातील स्वारबाबा नगर लोंढे मार्ग परिसरात रस्ते काँक्रिटीकरणाचा भूमिपूजन शुभारंभ करण्यात आला। दरम्यान यावेळी आमदार सीमाताई हिरे, रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश डी लोंढे, माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून व कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले। तसेच यावेळी लोंढे परिवाराच्या वतीने आमदार सीमाताई हिरे यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। संगी भाजपा नेते महेशजी हिरे, रश्मिताई हिरे बेंडाळे, सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव, रामहरी संभेराव, शरद शिंदे, उषाताई पेंडकुळी आदी पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते। सातपूर भागामध्ये स्वारबाबा नगर ते लोंढे मार्ग या रस्त्याचं काँक्रीटीकरण करण्यात येत आहे। जवळपास 3 कोटीचा निधीतून या रस्त्याचं काँक्रीटीकरण होणार आहे। आपण पाहत असाल की अत्यंत दाट वसाहत इथे आहे आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक इथे असते। त्यामुळे वाहतुकीचा मोठा रस्ता असल्यामुळे त्या रस्त्याचं चांगलं काँक्रीटीकरण करून लोकांच्या सुविधा करता तो बनवणं हे महत्त्वाचं होतं आणि त्यामुळे आज या रस्त्याचं काँक्रीटीकरण करण्याचं ठरवलेलं आहे। आज इथे उपस्थित असलेले माननीय नेते प्रकाशजी लोंढे, त्याचबरोबर नगरसेविका दीक्षाताई लोंढे, लोंढे, त्याचबरोबर आमचे सातपूर मंडळाचे अध्यक्ष नारायणजी जाधव, संभेराव, सर्व या भागातील प्रमुख सर्व पदाधिकारी आणि नागरिक सर्व इथे उपस्थित आहे। आज या मार्गाचं भूमिपूजन झालं असं मी जाहीर करते। धन्यवाद। आज सातपूर लोंढे मार्गात कमालीच्या परिसरामध्ये आमदार सीमाताई हिरे यांच्या निधीमध्ये आज रस्त्याचं काँक्रीटीकरणाचं काम या ठिकाणी शुभारंभ हा करण्यात आलेला आहे। ताईंना मी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते। खरं तर सर्व नागरिक हे लोंढे परिवाराच्या जवळपास 25-30 वर्षापासून उभे आहेत आणि जेव्हा जेव्हा आम्हाला त्यांच्या उपकाराची फेड करण्याची संधी मिळेल तेव्हा ही संधीचं सोनं करण्याचं काम आम्ही हे करत असतो। परत एकदा मी ताईंना शुभेच्छा देते आणि या कार्यक्रमाला सुद्धा शुभेच्छा देते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।